हाय फ्रेंड, आज आपला भटकंतीचा दुसरा दिवस. आज आपण वैभववाडीपासून 9 किलोमीटर अंतरावरती असलेले नापणे धबधबा हे बघायला आपण जाणार आहे. थोडा थोडा आभाळ पण आलेला आहे आणि पाऊस पण पडायला लागला. मी आणि माझा भाऊ दोघंजण आज आम्ही नापणे धबधबा आज तुम्हाला दाखवणार आहे. वैभववाडीतून निघत आहे. बघा, आपण आता नापणे धबधब्याला जाणाऱ्या रस्त्यावरती आहे. आणि तसं बघायला गेलं तर आज आम्ही रेनकोट पण आणला नाही सोबत आणि पाऊस पण चालू आहे. नापणे रेल्वे स्टेशन 3 किलोमीटर, नापणे गावठण 5 किलोमीटर, नापणे धबधबा 6 किलोमीटर आहे. मित्रांनो, पाऊस पडत आहे बघा. कोकणामधील परतीच्या पावसामुळे चालू आहे. तसेच आपल्याला आजूबाजूला ऊस तसेच गर्द हिरवी झाडे वगैरे आपल्याला इथे दिसत आहेत. आता आपण सरळ या रस्त्यांसमोर नापणे धबधब्याकडे जाणार आहे. बरोबर 6 किलोमीटर अजून आपल्याला जायचं आहे. आपण आता नापणे रेल्वे स्टेशनला आलेलो आहे. नापणे रेल्वे स्टेशनच्या पुलावरून पुलाच्या खालनं चाललेली ट्रेन. आता हे आपल्या समोर नापणे रेल्वे स्टेशनला रस्ता जातो. एक फाटा फुटतो नापणे शेर्पे धबधबा. या फाट्यानं आपल्याला आत जायचा. या फाट्यापासून बरोबर 3 किलोमीटर अंतरावरती आपल्याला जायचं लागतं. नापणे रेल्वे स्टेशनच्या समोर आल्यावरती आपल्याला एक बारकीशी वाडी लागते. या वाडीच्या समोर गेल्यानंतर परत एक आपल्याला रस्ता लागतो. या रस्त्याने सरळ समोर गेले की 2 किलोमीटर अंतरावरती नापणे धबधबा आहे. हे बघा मित्रांनो, आता आपण नापणे धबधब्याच्या जवळ आलेलो आहे. आपल्याला इथनं काचेचा पूल दिसतो. त्याच पुलावरती आपल्याला आता जायचं आहे. हा रस्ता आहे बघा. आणि आता हे बघा, ताऱ्यावरती कसे कबूतर बसलेले आहेत. असं एकदम निसर्गरम्य ठिकाण. नापणे धबधब्याचं जिथून आपल्या धबधब्याला पाणी येतं, सप्लाय होतं ते ठिकाण नदी. आणि आजूबाजूचा गर्द असा हिरवा परिसर, नारळाचे झाडं, केळी, आजूबाजूला असं हिरवंगर्द असे वातावरणामध्ये आपलं नापणे धबधबा वसलेला आहे. आता आपण नापणे धबधब्यावर जाऊया. मस्त दिसतं. हे बघा मित्रांनो, नापणे धबधब्यावरती अशा प्रकारे आपल्याला राहण्याची तसेच जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. आपण इथे एक दिवस राहू शकतो आणि निसर्गाचा आस्वाद पण घेऊ शकतो आपण. अशा प्रकारे आपण नापणे धबधब्याच्या वरील बाजूला आहे. असं डोंगरातून गर्द झाडामधून नापणे धबधब्याचं पाणी आपल्याला खाली पडताना दिसत आहे. हा आपल्याला नापणे धबधब्याच्या वरील बाजूला असा व्ह्यू आहे बघा निसर्गाचा. अजून आपण नापणे धबधब्याचा जिथे काचेचा पूल आहे त्या पुलावरती आपल्याला अजून जायचं आहे. हे बघा मित्रांनो, हे आता आपल्याला खाली धबधब्याकडे जाण्यासाठी केलेली रस्ता. या रस्त्यानं आपण खाली उतरत जायचं. आणि आपल्याला आता समोर आपल्या पर्यटनासाठी जो महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल हा नापणे धबधब्यावर बांधण्यात आलेला हा पूल आपल्या समोर दिसत आहे बघा. अशा प्रकारे हा पूल आहे. या प्रकारे आपण पायऱ्या उतरून खाली काचेच्या पुलावरती जाऊया. अशा प्रकारे पूर्ण हा काचेत तयार केलेला पूल आहे. आणि या बाजूला आपल्याला पाणी.
नापणे धबधब्यावरती पर्यटक. अशा प्रकारे आपल्याला नापणे धबधब्यावरील काचेचा पूल अशा प्रकारे तयार केलेला हा बघा काचेचा पूल. खरंच बघण्यासारखा पूल आहे. तरी सर्वांनी एकदा नापणे धबधब्यावरती भेट देण्यासाठी किंवा निसर्गाचं जे काही सौंदर्य आहे ते बघण्यासाठी सगळ्यांनी आपल्या वैभववाडी ते नापणे गाव येथील नापणे धबधब्याला एकदा भेट द्या. अशा प्रकारे हा पूर्णपणे काचेत केलेला पूल आहे बघा. आपल्याला याच्या खाली पाणी वाहताना वगैरे सगळं आपण काचेच्या पुलावरनं खालती धबधब्याचं पाणी नदी आहे आणि त्या नदीवरती असा पूर्ण काचेचा पूल केलेला आहे. आपल्याला इथे दिसेल बघा खाली नदी आहे. म्हणजे बघण्यासारखं असं दृश्य आहे आणि एकदम चांगलं असं मनमोहक असं आपल्याला दृश्य इथनं दिसते. निसर्गाचं सौंदर्य आपल्याला इथे अनुभवता येते. खरंच एकदा सर्वांनी भेट द्या. खाली आपल्याला पाणी खाली नापणे धबधब्याचं पाणी साचत भेटणार. पर्यटकांचं पूर्णपणे आता बंद करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला तो पाण्याचा फ्लो आहे तो आपल्याला इथे काय बघता येत नाही. याच्यासाठी आपल्याला खाली जुना रस्ता होता. जुना रस्ता होता खाली चालत जाऊन आपल्याला आपण खाली पण पाणी बघण्यासाठी. अशा प्रकारे हा पूल आहे. आता आपण वरती जाऊया. मस्तपैकी पाऊस, त्यात गरम गरम चहा आणि गरम गरम भजी आपण खायची. अशा प्रकारे आपल्या कोकणातील सौंदर्य जसं काय मनाला मोहून टाकणारं असं आपलं सौंदर्य इथे आपल्याला बघायला भेटते बघा काचीच्या पुलामध्ये. अशा प्रकारे नापणे धबधब्यावरती आपल्याला सर्व गोष्टी मन मोरस्त असा आनंद घेण्यासाठी निसर्गाचा. खरंच पावसाळ्यामध्ये इथलं दृश्य एवढं छान असतं ना, खूप म्हणजे एवढं छान. तुम्ही इथे आला तर तुम्हाला असं वाटेल की आपण कुठं जणू काय स्वर्गातच आल्यासारखं आपल्याला इथे जाणवतं. अशाच प्रकारे आपण आपल्या या चॅनलवरती विविध प्रदर्शनीय स्थळे किंवा पर्यटन स्थळाविषयी आपण माहिती घेतो. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक, सबस्क्रायबर तसेच सर्वांनी शेअर करावा. म्हणजे आम्हाला असेच व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळेल. या प्रकारे आपण आपल्याला महाराष्ट्रातील तसेच आपल्या कोकणातील विविध पर्यटन स्थळाविषयी सर्व माहिती आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला मिळेल. नापणे धबधब्यावरती पर्यटक भेट देताना अशा तऱ्हेने आपण आज नापणे धबधबा या पर्यटन स्थळाविषयी माहिती आणि भटकंती केलेली आहे. तरी आपण आता पुढील भटकंतीत भेटू. धन्यवाद.